नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी ज्यांनी पण कोणी फॉर्म भरलेला आहे वेगवेगळ्या पोस्टसाठी, तर हे जो क्रायटेरिया आहे तो सगळ्यांना अप्लाय होणार आहे। पिओन तसेच जो क्लर्क, स्टेनोग्राफर या सगळ्या पोस्टसाठी ही जी व्हिडिओ असणार आहे। तर फॉर्म पोस्टाने पाठवावा लागेल का आणि फोटो आणि सही कोठे करावी, तर जेव्हा पण तुम्ही फॉर्म सबमिट करताय त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन नंतरची जी प्रोसेस आहे त्या रिलेटेड आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत। तर जे नेक्स्ट आहे की त्यासोबतच जी मुंबई उच्च न्यायालयासाठी शिपाई भरतीची जी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण बॅच कंडक्ट करतो, यामध्ये जो स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे मेन, त्यामध्ये ज्या 30 प्रश्नांची जी तयारी आहे ती पूर्ण करून घेतली जाईल। तर या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 9226016161। या रिलेटेड क्लर्कसाठी सुद्धा तुम्हाला याच नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे। यासाठीची फीज आहे ती 99 रुपये असेल आणि क्लर्कसाठी चा जो सिलेबस आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीकेचा जो पार्ट आहे तो, तर यामध्ये 40 मार्क्सचं जे वेटेज आहे ते मॅथ्स रिझनिंगसाठी आहे तुम्हाला। तर याचा जो पूर्ण जो तुमची जी प्रॅक्टिस आहे ती पूर्ण तुमची करून घेतली जाणार आहे। यासाठीची फीज आहे ती 499 रुपये असेल। तर आपण थोडा अपडेटकडे वळूया की तुम्हाला काय करायचं आहे। जेव्हा पण आता तुम्ही फॉर्म भरलाय तर या जी इंटरफेस आहे त्यानंतर त्या रिलेटेड जे आता ऑफिशियल वेबसाईट आहे, तर ही जी क्लर्कसाठी आहे, आता आपण क्लर्कसाठी सपोज बघतोय, तर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल। यावरती जाऊन प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे। प्रिंट ॲप्लिकेशनवरती तुम्ही जेव्हा फीज भरल्या आणि तुमचं सर्व रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं तेव्हा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID येतो। त्या रजिस्ट्रेशन ID इथे पुट करायचा आहे। जी पण तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती, सिक्युरिटी कोड आणि जनरेट करायचा आहे। आता आपण काहीच एंटर केलं नाही त्यामुळे इथे तसं दाखवत आहे। जेव्हा पण तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन कराल त्यानंतरची जी प्रोसेस आहे तर तो प्रिंट केलेला फॉर्म असेल, तो फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे सबमिशनच्या आधी, तर इथे बघा, आफ्टर सबमिटिंग द ऑनलाइन ॲप्लिकेशन द कॅन्डिडेट शाल गो टू द प्रिंट ॲप्लिकेशन ऑप्शन अँड एंटर द रजिस्ट्रेशन ID नंबर, डेट ऑफ बर्थ अँड टेक अ प्रिंट आउट ऑफ duly filled up online application and paste his her photo and put signature with a black ballpoint pen। त्यामुळे तुम्ही जो पण प्रिंट केलेला ॲप्लिकेशन फॉर्म येईल तो तुम्हाला जेव्हा पण ॲप्लिकेशन फॉर्म येईल त्यावरती जो तुमचा फोटो आहे, तर हे जे अपडेट मुख्यतः काय आहे, विच आर अपलोडेड ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती जो फोटो अपलोड केलेला त्याचा जो पासपोर्ट साईज आहे तोच फोटो पाहिजे। आता मुंबई हायकोर्ट आहे त्यांनी तसं मागितलंय, तर तुम्हाला तो जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर तेव्हा तुम्हाला तोच फोटो लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही फोटो अपलोड करताना डिरेक्टली कॅप्चर करून फोटो अपलोड केला असेल तर तो फोटो ठेवून द्या, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि तो फोटो तुम्हाला नंतर DV साठी अपलोड करायला लागणार आहे। मुंबई उच्च न्यायालय आहे त्यांनी तसं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नको यायला। त्यामुळे हा जो फोटो आहे तोच तुम्हाला लागणार आहे आणि जर तुम्ही पासपोर्ट साईज जर अपलोड केला असेल तर वेल अँड गुड आहे की तोच फोटो तुम्हाला डिरेक्टली रिड्यूस रिसाइज करून तुम्ही जर अपलोड केला असेल तर तो फोटो तुम्हाला प्रिंटआउटचा जो ॲप्लिकेशन फॉर्म असेल त्यावरती तो सबमिट करायचा आहे। ब्लॅक बॉलपेनने तुम्हाला त्यावर साईन करायचं आहे आणि ती जी कॉपी आहे ती DVच्या वेळेस किंवा जेव्हा पण ते मागतील तेव्हा तुम्हाला ती सबमिट करायचं आहे। तर या रिलेटेडच हे अपडेट आहे। तर कॅन्डिडेट शुड नॉट सेंड प्रिंट आउट ऑफ ड्युली फिल्ड अप ऑनलाईन ॲप्लिकेशन, तुम्हाला आता सध्या सेंड करायचं आहे का नाहीये, पोस्टाने पाठवायचं आहे का तर नाही, देन आहे और एनी ओरिजिनल और अटेस्टेड कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स ॲट द स्टेज ऑफ सबमिटिंग ॲप्लिकेशन ऑनलाईन, द कॅन्डिडेट शाल प्रोड्यूस द सेड प्रिंटआउट्स अँड कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन डिरेक्टेड बाय दिस ऑफिस। ओके, त्यामुळे सध्या तुम्हाला ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे का नाही, आणि जर तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय केलं असेल एकाच रिजनमध्ये, इन केस ऑफ सबमिशन मोर दॅन वन ऑनलाईन ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट्स his her last application along with fees would only be considered। आता तुम्ही मल्टिपल ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता, म्हणजे शिपाईचं तुम्ही बॉम्बेला करू शकता, स्टेनोग्राफर बॉम्बेला करू शकता, पण एकाच पोस्टचं तुम्ही मल्टिपल ठिकाणी नाही करू शकत। म्हणजे जसं की क्लर्कचं तुम्ही नागपूरला पण अप्लाय करताय, बॉम्बेला पण अप्लाय करताय, तर जो तुमचा लास्ट ॲप्लिकेशन असेल तो तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे। त्यामुळे तशा प्रकारे फॉर्म भरायचा नाही तर तुमची जी फीज आहे ती वेस्ट होणार आहे। ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा बाकी आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे आणि ज्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांनी प्रिंट ॲप्लिकेशनवरती जायचं आहे, वेबसाईटवरती क्लिक करून
प्रिंट अप्लिकेशन नंतर ती प्रिंट काढून ठेवायची आहे. त्यावरती साइन सिग्नेचरचं नंतर पार्ट करू शकतो. जो फोटो आहे, फोटो यासाठी की जो कॅप्चर केलेला आहे तो कॅप्चर फोटो ठेवू शकता. अदरवाईज जर तुम्ही पासपोर्ट साईज असेल तर त्याची कॉपी ठेवून द्या आणि नंतर तुम्ही ती कॉपी प्रिंट आउट काढू शकता. तर त्या रिलेटेड हे अपडेट होतं. आणि अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील याच्यावरती की फॉर्मबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही जसं कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता. तुमचे जे डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करूया आणि भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद तोपर्यंत.